36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. राज्यातील कडक शिस्त, धाडसी निर्णय क्षमता आणि भ्रष्टाचाराविरोधातील आक्रमक भूमिकेमुळे ओळखले जाणारे धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन FDA विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारताच राज्यभर धडक कारवाईचा सपाटा लावलाय. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या तपासणी मोहिमेमुळे राज्यभरातील व्यापारी, खाद्य व्यावसायिक आणि भेसळखोरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. किरकोळ व्यावसायिकांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. या धडक कारवाईची दहशत इतकी वाढली आहे की केवळ मुंढे साहेब तपासणीसाठी येणार अशी चर्चा जरी सुरू झाली तरी अनेक बाजारपेठांमधील दुकाने काही मिनिटातच बंद होत असल्याचं चित्र सध्या राज्यभर पाहायला मिळतंय. तिवसा तालुक्यातील तिवसा शहरासह तसेच गुरुकुंज, मोझरी, शेंदोळा खुर्द, शिरसगाव, मोझरी, वऱ्हा अशा अनेक गावांमध्ये याचे ताजं उदाहरण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून समोर आलंय. गेल्या 2 दिवसांपासून तिवसा तालुक्यामध्ये FDAचे अधिकारी तपासणीसाठी येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेचा थेट परिणाम थेट बाजारपेठेवर झाल्याचं दिसून आलंय. तिवसा शहरातील आठवडे बाजार परिसर, पेट्रोल पंप चौक, बस स्थानक चौक तसेच सॉफ्ट कॉर्नर चौक आणि गुरुकुंज, मोझरी, जुना बायपास नजीकच्या आणि बस स्थानक परिसरातील तसेच गुरुदेवनगर बाजार चौकातील बहुतांश पानटपरे आणि काही भागांतील लहान व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न आणि औषध प्रशासन विभागानं आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवल्याची चर्चा सुरू आहे. या धडक कारवाईचा धसका घेत अनेक छोटे मोठे व्यावसायिक आणि पानटपऱ्या चालकांनी आपली दुकाने बंद ठेवण्यावर धन्यता मांडल्याचं दिसतंय. विशेषतः भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणारे तसेच अन्न सुरक्षा नियमांचं पालन न करता व्यवसाय करणारे व्यापारी अधिक धास्तावलेले आहेत. संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्यांनी तात्पुरता व्यवसाय बंद ठेवण्याचा मार्ग स्वीकारल्याची चर्चा बाजारपेठेमध्ये रंगून येते. त्यामुळे नियमांचे पालन न करणारे व्यावसायिक सध्या वाट पहा आणि सुरक्षित राहा अशी भूमिका घेताना दिसत आहेत. पूर्वी प्रामुख्यानं शहरापुरत्या मर्यादित असलेल्या तपासण्या आता थेट ग्रामीण भागाकडे वळत असल्याने तालुका स्तरावरील व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पानटपरी चालकांनी संभाव्य कारवाईच्या भीतीने आपला व्यवसाय तात्पुरता बंद ठेवणं पसंत केलं. FDAच्या वाढत्या हालचालींमुळे अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, परवान्यांची वैधता आणि शासकीय नियमांचे पालन याकडे प्रशासनानं विशेष लक्ष केंद्रित केल्याचे व्यापारी वर्तुळामध्ये बोललं जात आहे. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वतःहून स्वच्छता राखण्यात आणि परवान्यासह अन्न सुरक्षा नियमांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. तिवसा तालुक्यातील तिवसा शहर बाजारपेठांमध्ये आणि गुरुकुंज बाजार चौकामध्ये सध्या याच चर्चेचा मुख्य विषय बनला असून FDAची गाडी कधी येणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिले. न्यूज G9 महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तिवसा तालुक्यातील गुरुकुंज, मोझरी या ठिकाणावर आले असून या ठिकाणी किरकोळ पानटपऱ्या व इतर व्यवसाय गेल्या 2 दिवसापासून बंद असल्यामुळे या ठिकाणावर बाजारपेठ, दुकाने, बाजार चौक या ठिकाणचे सर्वत्र दुकाने बंद दिसत आहेत. राज्यामध्ये अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी श्री तुकारामजी मुंढे यांनी पद स्वीकारताच भ्रष्टाचार विरोधात कडक कारवाई करण्यामागे भर दिल्या असल्यामुळे येथील लहान मोठे व्यावसायिक शहरासोबतच तिवसा तालुका या ठिकाणावरील लहान व्यावसायिक, पानटपरी व्यावसायिक यांनी आपली दुकाने पूर्णतः बंद केली असून या ठिकाणावर आज बघू शकता आपण पूर्णतः या गुरुकुंज, मोझरी या ठिकाणावरील दुकाने, लहान उद्योगे कारवाई कुठल्याही प्रकारची होऊ शकते या भीतीच्या वातावरणामध्ये यांनी समस्त आपली दुकाने बंद करण्यात आली आहे व त्यामुळे येथील दुकानदार यांच्यावर उपासमारीची पाळी येऊ शकते असे येथील नागरिकांनी म्हटले आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.